नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज मी बनवले होते शिळ्या चपातीचे तुकडे। तर घरातलं अन्न वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक घरातली महिला हा प्रयत्न करतच असते। मुलांनाही ते आवडतात। तर ते कसे बनवायचे चला बघूया। एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2-3 चमचे तेल ॲड करायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी द्यायची आणि तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा याच्यामध्ये, कारण तेल थोडंसं जास्त लागतं। छान जिरे मोहरीची फोडणी द्यायची। फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आणि शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे, कारण ह्या तुकड्यांमध्ये ना शेंगदाणे खूप छान लागतात। तुम्ही एकदा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा। शेंगदाणे छान भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा पण ॲड करायचा आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता कांदा मी छान परतून घेते गोल्डन कलर येईपर्यंत। पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदा परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा गोडा मसाला, हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। कांदा लसूण मसालाऐवजी काही लोक काळा मसाला वापरतात, काही लोक विदाऊट कांदा लसूण मसाला वापरतात, तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा। नंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीनं तेल सेपरेट होईपर्यंत परतायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण मसाले जळू नयेत म्हणून हे पाणी ॲड करायचं असतं। तर छान हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला मी वाटून घेतलेली चपाती ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। त्याचं छान मी वाटून घेतली बारीक, ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यासोबत। तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटोही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि हे तुकडे खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसे बनले होते। आणि असे ऑलमोस्ट आपले हे तुकडे तयार आहेत। पाहू शकता किती छान आणि डिलिशियस दिसत आहेत आणि हे दुधाबरोबर किंवा ताकाबरोबर खायला खूप छान लागतं। हे थोडेसे वाळल्यासारखे झाले होते म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हापका दिलेला आहे। एक 2-3 चमचे पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। पाण्यामुळे तुकडे मऊ राहतात, जास्त असं हार्ड होत नाहीत किंवा वातड होत नाहीत, म्हणून थोडासा पाण्याचा हापका दिलेला आहे। छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून ना एक 5 मिनटं वाफ येऊ द्यायचे। वाफ आले की तुकडे मऊ पडतात। छान आपले तुकडे तयार आहेत। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी ॲड करते आणि हे तुकडे दुधाबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा ताकाबरोबर खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि यानं काय होतं की हे ब्रेकफास्टमध्ये पण तुम्ही खाऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं अन्न वाया जात नाही, कारण आपण सगळं विकत आणून खात असतो, तर अन्न वाया न घालवणं हेच बेस्ट आहे।